सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। मी बापू दासरी आज या गझल मैफिलीत आणि विनम्र अभिवादन कार्यक्रमात आपल्या सर्वांचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो। इलाही युसूफ जमादार मराठी साहित्यातलं, महाराष्ट्रातलं, भारतातलं, मराठी भावविश्वातलं एक गझलेच्या नावाने नावारूपाला आलेलं एक वादळ। तळहायात ज्या माणसाने गझलेवर प्रेम केलं आणि गझलेची सेवा केली असा हा वेदनेला सखी मानणारा, वेदनेला वंचनेला मैत्रीण मानणारा एक गझलकार इलाही युसूफ जमादार आपल्यातून नुकताच निघून गेला 31 जानेवारी 2021 रोजी। मित्रांनो, इलाही युसूफ जमादार या व्यक्तीचं नांदेडकरांवर इतकं भरभरून अलोट प्रेम होतं याचा मी गेल्या 20 वर्षाचा साक्षीदार आहे। जेव्हा जेव्हा इलाही जमादार नांदेडला यायचे तर अनेक सामान्य त्यांचे जे काही मित्र आहेत, चांगल्या प्रथितयश क्षेत्रामधले अनेक कलाकार, पत्रकार, कवी हे इलाही जमादारांच्यासाठी इथे जमत असत आणि ते महिना महिना नांदेडमध्ये राहत असत। इलाही जमादार जेव्हा गेले ती बातमी ऐकून नांदेडकरांचं मन सुन्न झालं, विदीर्ण झालं आणि एक कळ प्रत्येकाच्या हृदयामध्ये दाटून आली। कारण की इलाही जमादार एक जिंदादिल आणि सच्चा माणूस होता, सच्चा मित्र होता आणि सगळ्यांवर त्यांचा अतिशय निरातिशय निरागस निस्वार्थ प्रेम इलाही जमादारांनी आपल्या सर्वांवर केलं। नांदेडची काही मंडळी इलाही जमादारांच्या अंत्यविधीसाठी पण गेली होती, ती या सभागृहात हजर आहेत। परभणीहून काही जण गेले होते। पण जी एक रुखरुख, जी एक तळमळ, जी एक आपल्याला अंतःकरणामध्ये होत असलेली कसर, एक दुःखी वेदना जी आहे त्याला वाट करून देण्यासाठी आणि इलाही बद्दलची आपली श्रेष्ठतम भावना मनात न ठेवता ती श्रद्धांजलीच्या रूपात, भावांजलीच्या रूपात, अभिवादनाच्या रूपात व्यक्त करण्यासाठी आजची ही मैफिल या ठिकाणी आयोजित केलेली आहे। आणि या मैफिलीची सुरुवात आपल्याला करण्यापूर्वी इथे इलाहीजींच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करायचं आहे। मी सभागृहात उपस्थित असलेल्या मान्यवरांची मी नावं घेतो, त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे। त्यानंतर दीप प्रज्वलन करून प्रतिमा पूजन करायचं आहे। अवर सचिव विकास तू कदम मुंबई, गझलकार व्यंकटेश कुलकर्णी हैदराबाद, प्राचार्य विकास कदम, मायाताई भद्रे, राम चव्हाण, ॲडव्होकेट साहेबराव शेळके, शंकर नरवाडे, डॉक्टर राजेंद्र गोणारकर, जगन शेळके, प्राचार्य डॉक्टर अतुल चंद्रमोरे या सर्व मंडळींनी मंचाकडे यायचं आहे। आणि हा गझलेचा दीप, खरं म्हणजे गझल म्हटलं की क्षमा प्रज्वलित केली जाते, पण हा दीप सुद्धा आपण क्षमेसारखाच इथे एका वेदनेची लहर घेऊन, एक कळ आपल्या अंतःकरणात घेऊन इथे प्रज्वलित होत आहे। इलाही जमादार एक खुंगावतो वादळ, एक प्रचंड मोठा मराठी गझलेचा विस्फोट आणि झंझावा अवघ्या मागच्या 40 वर्षात मराठी भावविश्वानं बघितला। इलाहींच्याच गझलेत त्यांच्या जीवनाची व्यथा मी मांडतो। जीवन झाले फार मला, जीवन झाले फार मला, जगण्याचा आजार मला, लपेटून जा किरणे तू धडग्यांचा शेजार मला। अशी विकल आणि वेदना वंचना तळहायात आपल्या सोबत आपल्या मुठीत घेऊन जगलेला हा आपला मित्र, आपला गुरु आणि आपले प्रेरणास्थान श्री इलाही युसूफ जमादार हे 31 जानेवारी 2021 रोजी आपल्यातनं निघून गेले। खुदा नाही त्यांचं गझलेने स्वागत केलं असेल कदाचित, पण ही पंक्ती, हा दीप, त्यांच्या गझलेचा सुगंध आणि त्यांच्या गझलेचा प्रकाश पुढच्या पिढीला सुद्धा देत राहील असा विश्वास आहे। इवलीशी ही
वेळू कलिका इवलीशी ही वेळू नलिका मधुर मुरली बनते तळहाताची इवली छाया गर्द सावली बनते इवल्या इवल्या कलिकांचा का सुवास इवला असतो इवलीशी ही वेळू नलिका मधुर मुरली बनते तळहाताची इवली छाया गर्द सावली बनते इवल्या इवल्या कलिकांचा का सुवास इवला असतो तिमिरा मधली मार्गदर्शिका इवली दिवली बनते अशी ही दिवली इलाहीजींच्या गझलेने जी प्रज्वलित केलेली आहे ती प्रतिकात्मक रूपात पुन्हा आपल्या समोर इथे आपण प्रज्वलित करत आहोत या मान्यवरांच्या शुभ हस्ते. मधली मार्गदर्शिका अनेक कवींच्या अनेक गझलकारांच्या आयुष्यात प्रेरणेचा दीप म्हणून सतत तेवत राहील मार्गदर्शन करत राहील असा नक्की विश्वास आहे. कारण की एक नियत साफ असलेला माणूस एक जिंदादिल इंसान इलाही युसूफ जमादार आपल्यातनं निघून गेले पण त्यांच्या स्मृती त्यांची गझल त्यांचे शब्द त्यांची नज्म त्यांची कविता त्यांचे दोहे त्यांचे अभंग हे सतत या त्यांच्या शब्दांच्या रूपातून तेवत राहतील. त्याच शब्दांचं प्रतीक त्याच शब्दांचा प्रकाश त्याच शब्दांचं ओज त्याच शब्दांचा प्रभाव ह्या दीपातून आपल्यासमोर दीप प्रज्वलित करून आपण तो इतरांपर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. इलाहीजींच्या गझलेच्या या दीप प्रज्वलनानंतर आपण इलाहीजींना सगळे 1 मिनिटाची स्तब्धता पाळून आपल्या जागेवर उभं राहून आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करूयात आणि मगच आपण या मैफिलीचा आगाज करूयात. कृपया आपण जागेवर सगळ्यांनी उभं राहावं. सावधान. विश्राम. तुझी वंचना साधना होत आहे तुझी वंचना साधना होत आहे तुलाही आता वेदना होत आहे पुन्हा मेघ आलेत आश्वासनांचे तुझी वंचना साधना होत आहे तुलाही आता वेदना होत आहे पुन्हा मेघ आलेत आश्वासनांचे पुन्हा एकदा गर्जना होत आहे. त्याच्यामध्ये तुलाही आता वेदना होत आहे तर मी त्याला इलाही आता वेदना होत आहे असं मी वाचत असतो. कारण की इलाहीच्या जाण्याने आपल्याला झालेली वेदना आपल्या मनामध्ये आपल्या अंतरात्म्यामध्ये एक उठलेली कळ ही या श्रद्धांजलीच्या रूपातून आपण इलाहीजींच्या चरणी या ठिकाणी अर्पण केली. या सर्व अभिवादन सभेचं या अभिवादन मैफिलीचं आयोजन आणि त्यामागची भूमिका इलाही जमादारांवर निरातिशय प्रेम करणारा आमचा सच्चा जिंदादिल मित्र प्राचार्य विकास कदम हे आपली भूमिका या ठिकाणी मांडतील. मी त्यांना या ठिकाणी आदरपूर्वक पाचारण करतो. प्राचार्य विकास कदम.